सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तन्वीची आज काय रेसिपी चालू आहे, तर रेसिपी आहे रव्याचे डोसे. तर तिने काय घेतले, थोडा रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे पोहे भिजत घालून घालणार आहे ती. तर चला तुम्हाला दाखवते एक 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 कसं करते ती. तुम्ही केलेत का रव्याचे डोसे, तर कसे करतात ते पण नक्की सांगा. मी काय त्याच्या भानगडीत नसते. आपले साधे सरळ बनवायचे, तांदूळ आणि हे भिजत घालून, उडीद डाळ भिजत घालून त्याचे बनवायचे. मग ह्या पोरींना झटपट खायचे होते, त्याच्यामुळे त्यांनी रव्याचे बनवायचे चालू केलेत. तर मग काय केलं, तिने थोडे पोहे भिजत घातले, रवा घेतला, दही नसल्यामुळे लिंबू पिळून घेतलं. दह्यामुळे तर खूप छान डोसे होतात, कारण माझी मोठी मुलगी सारखी बनवायची, त्यावेळेस मी खाल्लेले तर खूप छान झाले होते. मग तिनं काय केलं, हे सगळं वाटून घेतलं. ह्याला खोबऱ्याची चटणी पण तिनं बनवलेली आहे. तर हे काय केलं, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून रवा, पोहे बारीक वाटून घ्यायचे आणि नंतर थोड्या वेळ काय करायचं, पीठ भिजत घालायचं छान. आणि पीठ भिजल्यानंतर मग तव्यावर छान असे डोसे बनवून घ्यायचे. तर सगळं पीठ पाणी घालून, थोडा सोडा घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. मग खूप छान होतात. तिने काय केलं, नारळ घेतला, खिसला. नारळ, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटून घेतली आणि मोहरीची फोडणी घालून छान अशी चटणी पण केली. तर चला बघूया तव्यावर डोसा कसा छान होतोय तो. काय झालं होतं, डोसे जरा तुटत असल्यामुळे मी मोठे डोसे बनवले नाही आहेत, छोटेच डोसे बनवलेले आहेत. कारण नको म्हटलं, खूप मोठे झाले की तन्वीचे पण बिघडायला लागले, म्हणजे तिच्याकडून पण तुटायला लागले. मग थोडंसं पीठ पातळ झालं होतं आणि हा तवा जो आहे तो चपातीचा आहे. आणि काय होतं, चपाती आणि भाकरी म्हणजे चिटकतात, म्हणून आम्ही जास्त काही त्याला पांढरा शुभ्र घासत नाही, थोडासा असा हेच ठेवतो. तर बघा, बऱ्यापैकी असे डोसे छान झालेले होते. थोडेसे कसे झाले होते, जाडसरच आम्ही बनवले ते. म्हटलं कसं तुटतात, पातळ खूप बनवले. तवा ह्याचा डोश्याचा नसल्यामुळे मग ह्या तव्यावर लगेच तुटतात, म्हणून बऱ्यापैकी असे छोटे-छोटेच आम्ही बनवले ते. तर मग आमचे हे रव्याचे डोसे कसे वाटले हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बरीचशीच लहान साईज बनवलेली आहे आम्ही डोस्याची. तर नक्की सांगा, तन्वीने बनवलेले हे डोसे कसे आहेत आणि तिने चटणी नारळाची बनवलेली ते पण मी तुम्हाला दाखवते. तर काय झालं, शेवट जरा बऱ्यापैकी आमचे डोसे तुटले नाहीत. नाहीतर आधी खूप तुटले होते. थोडंसंच आता पीठ राहिलंय. आधीचं पीठ खूपच पातळ झालं होतं, त्याच्यामुळे काय झालं होतं, तुटत होते डोसे. पण आता शेवट जे बनवले ते मग छान असे आत्याने, तन्वीने, आरोहीने गरम-गरम डोसे खाल्ले. गणेशने पण खाल्ले, माझा होता उपवास. त्याच्यामुळे मी काय डोसा आजच्या हे केलेला नाही, खाल्लेला नाही आहे. तर मग चटणी बघा छान अशी बनवली होती तन्वीने नारळाची. थोडंसं मस्त असं मोहरीची फोडणी वगैरे घालून हवी का, ही बनवली होती नारळाची चटणी. तर मग सांगा आजचा आमचा नाश्त्याचा मेनू कसा होता, हे नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की सांगा कमेंटमध्ये.